नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। राज्य सरकारने कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन पाळले नाही। राज्यातील तूर, कापूस, सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारच्या धोरणामुळे कोणत्याच पिकाला हमीभाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर तूर, कांदा, सोयाबीन आणि कापूस फेकून आंदोलन करण्यात आले। आज सकाळी 11 वाजता राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई येथील विधानभवन परिसरात दाखल झाले। अधिवेशन सुरू असल्याने यावेळी विधानभवन परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यामधूनही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या घोषणा देत गनिमी कावा करत थेट विधानभवनावर तूर, कांदा, कापूस व सोयाबीन फेकत आंदोलन केले। पत्रकारांना कसं काय तुम्ही करताय? पत्रकारांना का अटक टाकताय? पत्रकारांना कसं काय तुम्ही नकाबुक्की करणार? पत्रकारांना नकाबुक्की का करणार? थांबा एक मिनिट। पत्रकार आधी का एक मिनिट। यावेळी विधानभवन परिसरातील पोलिसांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे रवाना झाले। प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही स्वाभिमानीने विधानभवनावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला। यावेळी दामोदर इंगोले, किशोर ढगे, प्रकाश तात्या बालवडकर, अमर कदम, रवी मोरे, अजित बोरकर, निवृत्ती गारे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय